नमस्कार. श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. नवरात्रीमध्ये देवीची आराधना, उपासना आणि सिद्धी मिळवण्यासाठी मनाची पवित्रता खूप महत्वाची आहे. नवरात्रीमध्ये सर्वत्र दुर्गा सप्तशती हा ग्रंथाचं पाठ केले जाते. दुर्गा सप्तशती हा ग्रंथ अतिशय प्रासादिक आहे. दर नवरात्रीत या ग्रंथाचे भक्तिभावाने वाचन केले जाते. या ग्रंथातील प्रत्येक श्लोक मंत्र अत्यंत फलदायी आहे. केवळ देवीच्या ठाई निस्सीम भक्तिभाव असायला हवा. संपूर्ण ग्रंथाचे पारायण शक्य नसेल तर त्यातले कुंजिका स्तोत्र म्हणावे. जे संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पठण करू शकत नाही ते केवळ कुंजिका स्तोत्र पठण करू शकतात, तरी त्यांना दुर्गा सप्तशती वाचल्याचे फळ मिळते. आयुष्यातील कोणत्याही प्रकारचे रोग, संकटे, दुःख व शत्रूचा नाश करणारे सिद्ध कुंजिका स्तोत्र नवरात्रात तर वाचलेच पाहिजे. शिवाय अन्य दिवशीही या स्तोत्राचं पठण केलं तर खूप लाभदायक आहे. कुंजिका स्तोत्र कोणत्याही महिन्यात दिवसात पठण करता येतं, परंतु ते नवरात्रात अधिक प्रभावी ठरतं. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून ते नवमीपर्यंत हे स्तोत्र दररोज पठण केले जाते. साधकाने सकाळी स्नानविधी करून शुचिर्भूत होऊन मग सोयीनुसार योग्य आसन धारण करून देवी दुर्गा देवीची मूर्ती किंवा फोटो समोर बसून प्रथम आपली रोजची पूजा करावी. आपल्या सोयीनुसार तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावावा आणि देवीला नैवेद्य अर्पण करावा. त्यानंतर अक्षदा, पुष्प, 1 रुपयाचं नाणं आपल्या उजव्या हातात घेऊन आणि नवरात्रीतील 9 दिवस संयम नियमाने कुंजिका स्तोत्र पाठ करण्याचा संकल्प करावा आणि नंतर ते पाणी घेऊन ते आपण तामनात सोडून द्यावे. हा संकल्प फक्त पहिल्या दिवशी एकदाच करायचा आहे. त्यानंतर दररोज हा पाठ आपल्या सोयीनुसार वाचावा. कुंजिका स्तोत्राचे फायदे काय आहेत? ज्यांना नेहमी पैशांची कमतरता असते, सतत आर्थिक नुकसान होत आहे, अनावश्यकपणे पैसे खर्च होतात, तर त्या व्यक्तीला कुंजिका स्तोत्राच्या वाचनाचा फायदा मिळतो. संपत्ती मिळवण्याचे नवे मार्ग खुले होतात. पैशांचा संग्रह वाढतो. शत्रुमुक्तीसाठी हे स्तोत्र शत्रूपासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि कोर्टा कचेरीच्या केस जिंकण्यासाठी चमत्कारासारखे कार्य करते. नवरात्रात आणि नवरात्रानंतरही नियमितपणे पठण केले तरी शत्रू जीवनात व्यत्यय आणत नाही. कोर्ट कचेरी खटले जिंकले जाऊ शकतात. रोगमुक्तीसाठी दुर्गा सप्तशतीचा संपूर्ण पाठ जीवनातील रोगांचा नाश करतो. तसेच कुंजिका स्तोत्राच्या केवळ पठणाने गंभीर असलेल्या आजारापासून तर मुक्ती मिळतेच आणि रोगावरील होणाऱ्या खर्चापासूनही तुम्ही मुक्तता मिळवू शकतात. कर्जमुक्तीसाठी जर एखाद्या व्यक्तीला आयुष्यभर कर्ज घेणे हे चक्र जणू चालूच असेल आणि त्याला छोट्या छोट्या गरजा भागवण्यासाठीही कर्ज घ्यावं लागतं, तर कुंजिका स्तोत्राचं नियमित पठण त्याने केल्यास कर्जमुक्ती लवकर होते. सुखी विवाहित जीवनासाठी विवाहित जीवनात नियमित सुख कायम राहण्यास कुंजिका स्तोत्राचं नियमित पठण केलं पाहिजे. एखाद्यावर आकर्षणाचा प्रभाव वाढवण्यासाठी देखील हे स्तोत्र पठण केले जाते. खालील गोष्टींची काळजी घेणे खूप आवश्यक आहे. दुर्गा देवीची आराधना, उपासना आणि सिद्धी प्राप्त करण्यासाठी मनाची पवित्रता यासाठी खूप महत्वाची आहे. नवरात्री साधना दरम्यान इंद्रियांमध्ये संयम ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे. वाईट कृत्ये आणि वाईट भाषा वापरू नये, यामुळे उलटे फळही मिळू शकते. कुंजिका स्तोत्र वाईट इच्छा, एखाद्याच्या नाशासाठी, एखाद्याच्या वाईट कामनेसाठी हा जप आणि पठण करू नये. याचा उलट परिणाम वाचकावरच होऊ शकतो. संकल्प केल्यास यावेळी मांस किंवा मद्यपान करू नये. श्री दुर्गा सप्तशती पैकी हा असाच एक पाठ आहे ज्याच्याद्वारे तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. हा पाठ केल्यानंतर आपल्याला इतर कोणताही पाठ करण्याची आवश्यकता नाही. या अध्यायात श्री दुर्गा सप्तशतीचा समावेश आहे. जर वेळ कमी असेल तर आपण श्री दुर्गा सप्तशतीचा संपूर्ण मजकुराप्रमाणेच ते पठण करून पुण्य मिळवू शकता. नावानुसारही ती सिद्ध कुंजिका आहे.
जेव्हा एखाद्याच्या प्रश्नाचे उत्तर सापडत नाही, समस्या सोडवली जात नाही, तेव्हा सिद्धकुंजिका स्तोत्र वाचावे. भगवती आपलं रक्षण करते. सिद्धकुंजिका स्तोत्राचा महिमा भगवान शंकर म्हणतात की सिद्धकुंजिका स्तोत्र पठण करण्यासाठी देवी कवच, अर्गला कवच, किलकम, रहस्य, सूक्त, ध्यान, न्यास आणि अर्चनेची देखील आवश्यकता नाही. केवळ सिद्धकुंजिका स्तोत्र पठण केल्याने दुर्गा सप्तशती पाठ केल्याचे फळ प्राप्त होते. आता या स्तोत्राचे पठण पुढील प्रमाणे करावे. ज्ञान मिळवण्यासाठी 5 पाठ वाचनापूर्वी करावे. वाचनापूर्वी अक्षता घ्यावा आणि पुस्तकामध्ये ठेवावे. यश आणि कीर्तीसाठी 5 पाठ करावे आणि देवीला अर्पण केलेले फूल पाठानंतर घ्यायचं आणि आपल्या सेफमध्ये ठेवायचं. संपत्ती मिळवण्यासाठी 9 पाठ करावे आणि पांढऱ्या तिळाने संकल्प करावा. घराच्या सुख आणि शांतीसाठी 3 पाठ करावे आणि देवीला गोड पानाचा नैवेद्य अर्पण करावा. आरोग्यासाठी 3 पाठ करावे. दररोज पठण केल्यास काही दिवसांनी आराम मिळतो. शत्रूपासून रक्षण करण्यासाठी 3, 7 किंवा 11 पाठ सतत केल्याने आराम मिळतो. रोजगारासाठी 3, 5, 7 आणि 11 पर्यायी 1 सुपारी देवीला अर्पण करून मग आपल्याकडे ती ठेवावी. तरी अशा प्रकारे सिद्धकुंजिका स्तोत्राच्या पाठणाचे खूप महत्व आहे. सर्वांनी नवरात्रीत या पाठ केले तर आपल्या आयुष्यात कशाचीच कमतरता राहणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.